नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विषय सर्वात महत्वाचा. कारण आज मी ज्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्या आहेत औराबद्दल. हो मित्रांनो, आपला जो औरा आहे, तो औरा कशा पद्धतीने आपण विकसित केला पाहिजे आणि त्यासाठी त्या आपल्या संपूर्ण एकंदरीत प्रेरित वर्तुळामध्ये आपण काय काय गोष्टी उत्तम पद्धतीने करू शकतो आणि सदैव आनंदी, सदैव उत्साही राहून आपण आपल्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने विकसित होऊ शकतो, त्या संबंधी आता माझे काही व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामधील सगळ्यात महत्वाचा भाग आहे ऑथेंटिसिटी, अर्थातच अस्सलपणा. मित्रांनो, उद्योजक म्हटलं किंवा ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे त्याच्या संबंधात बोललं तर उद्योजकीय नेतृत्वाचा भक्कम पाया जर काही असेल तर तो आहे अस्सलपणा. मित्रांनो, आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही पाहता की तुम्हाला कशा पद्धतीने सामोरं जावं लागणार आहे. जे उद्योजक आहेत त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीतनं त्यांना कशा पद्धतीने जावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवा, आजचा जगाचा जो ट्रेंड्स आहे तो स्पर्धक आणि बाजारातील दबाव याचा इतका मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि साहजिकच तेथील प्रत्येक व्यावसायिक त्या पद्धतीने त्याला तोंड देत आहे, त्याला तो फेस करत आहे. म्हणून मित्रांनो, यशस्वी उद्योजक हे एक लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी की आपल्याला जर यशस्वी उद्योजक व्हायचं आहे तर इतरांची नक्कल करून दीर्घकालीन यश मिळणार नाही. आणि पहा, जे सेम बिझनेस करतात ते लोक नक्कल नाही करत. अर्थात जे खरे उद्योजक आहेत ते नवीन शोधतात आणि नवीन शोधल्यामुळे त्यांना विकास आपोआपच करण्याचा एक मार्ग सापडतो. स्वतःच्या मूल्यांशी ते अत्यंत प्रामाणिक असतात. त्यांचे ध्येय अत्यंत मजबूत आणि त्यांना माहिती असतं मला कुठे जायचंय. आणि त्यांची स्वतःची ओळख स्वतःबद्दल एक प्रामाणिक म्हणून ते कायम असतात. त्यामुळे त्यांना यश प्राप्त होत असतं. मित्रांनो, म्हणजे अस्सलपणा म्हणजे परिपूर्ण असे नाही बरं का. त्यामुळे अस्सलपणा म्हणजे खरे असणे, म्हणजे यू आर ट्रुथफुल, वास्तव असणे. आणि आपली शब्द असतील, आपली कृती असेल, आपलं मूल्य यामध्ये सुसंगती असते. आणि ती सुसंगती तुम्ही जेव्हा ठेवता तेव्हा तुम्ही एक खऱ्या अर्थानं उत्तम आणि महान उद्योजक होऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, स्वतःचा मार्ग आपण निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण प्रामाणिकपणे संवाद केल्याने आपल्याला एक सचोटीचं नेतृत्व तयार करता येतं स्वतःचं. आणि लोकांचा विश्वास जिंकणारा व्यवसाय आपण उभा करू शकतो. तेव्हा व्यवसायात अस्सलपणा कसा असला पाहिजे आणि तो कसा दिसतो, तर त्याबद्दल मी एकच सांगेन. तुमच्या संवादामध्ये प्रामाणिकपणा नेहमी ठेवा. ते ग्राहक असतील, कर्मचारी असतील, भागीदारी असतील किंवा हितकारक कोणी लोक असतील, यांच्याशी स्पष्ट आणि सत्य संवाद करा. कारण त्याची गरज आहे मित्रांनो. आणि त्यामुळे काय होतं, तुमचा वेळ वाचतो आणि तुम्ही कुठेही फसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, पारदर्शकतेतून विश्वास निर्माण करा. ट्रान्सपरन्सी ठेवा तुमच्या बोलण्यामध्ये. तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला माहिती आहे तुमच्या उद्योगाच्या निगडीत असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता तुम्ही ठेवली पाहिजे. ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट आहात त्याच्याशी पारदर्शकता उत्तमपणे ठेवली पाहिजे. जेव्हा कृती आणि आश्वासन यामध्ये सुसंगती असते मित्रांनो, तेव्हा विश्वास निर्माण होतो आणि पारदर्शक नेतृत्व मजबूत नातेसंबंध तयार करतं आणि दीर्घकालीन निष्ठा ते निर्माण करू शकतं संपूर्ण त्याच्या व्यवसाय विश्वामध्ये. तेव्हा सचोटती आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे नेतृत्व करतो तो सोयीपेक्षा मूल्यांवर आधारित निर्णय घेतो. कारण आत्ता काय ऍडजस्टमेंट आहे त्या पद्धतीने नाही करत. आत्ताची वेळ मारून नेणं हा काही त्याचा स्वभाव नसतो. तो त्याबरोबर भविष्यामध्ये काय घडू शकतं या मूल्यांवरती तो विचार करून तो निर्णय घेत असतो. म्हणजे सचोटीचा मार्ग नेहमी सोपा नसतो मित्रांनो, कारण त्याला वेळ लागतो, त्याला वेळ द्यावा लागतो आणि योग्य लोकांच्या बरोबर राहावं लागतं. आणि योग्य लोकांच्या संगतीमुळे तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जात असता. तोच सर्वात मजबूत पाया तयार करत असतो मित्रांनो.
अस्सलपणा हा का महत्वाचा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी उद्योगामध्ये? तर ग्राहक उत्पादनाची तुलना करू शकतात. ते काय करतात? त्या ए कंपनीचं तसं आहे, मग या बी कंपनीचं तसं आहे. पण तुमची कंपनी जी आहे, त्या ए आणि बी ला काय उत्तर देऊ शकते? म्हणजे काय तुमच्यामध्ये तुमचा युनिक सेलिंग पॉइंट आहे, की जो तुम्हाला तुमचा तो यूएसपी तुमच्या कंपनीला लोक सहज स्वीकारू शकतील. तेव्हा स्पर्धक तुमच्या रणनीतीची नक्कल करू शकतात. पण लक्षात घ्या, तंत्रज्ञान बाजारामध्ये सगळ्यांना मिळत आहे. पण त्यामध्ये जर तुमच्या ओरिजिनॅलिटीचा जर इन्व्हॉल्वमेंट केलं, म्हणजे अस्सलपणा ही गोष्ट निर्माण करणं इतकी सोपी नाही आहे. त्यासाठी कोणाचीही कॉपी सहज नाही होत. कॉपी करणारे खूप आहेत व्यवसायाची, पण त्यांची कॉपी करणं आणि त्या पद्धतीने मी व्यवसाय वाढवतो असं दाखवणं हे चुकीचं आहे. आता कितीतरी मेंटर्स आहेत, बिझनेस मेंटर्स आहेत किंवा कोच आहेत, काउन्सिलर आहेत. ते प्रत्येक जण कुठल्या तरी पद्धतीची कॉपी करतात, पण ज्याकडे ओरिजिनॅलिटी असते तो कॉपी करतच नाही. कारण प्रत्येकाचा एक यूएसपी ठरलेला आहे. आणि आमचा जो यूएसपी आहे हा 1 to 1 पर्सनल आणि अटेन्शन देऊन आम्ही त्या पद्धतीने त्या कंपनीचा विकास करत असतो. हा आमचा आहे. कारण आम्ही इथे फिलॉसॉफिकल काही कोणाला बोलत नाही. आम्ही वास्तवाशी जे निगडीत आहे आणि जे सत्य परिस्थिती आहे त्याच्यावरती उत्तम पद्धतीच्या इनपुट आम्ही देऊन त्या पद्धतीने आम्ही त्यांना विकसित करतो. आणि अशाच पद्धतीने प्रत्येक उद्योजकानं त्याच्या उद्योगासंबंधी केलं पाहिजे आणि त्यामुळे क्रेडिबिलिटी वाढते. आणि विश्वासार्थ एकदा वाढले की मित्रांनो, एक विश्वास निर्माण होतो आणि विश्वास निर्माण होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी तुमची निष्ठा असावी लागते. ज्याच्याशी तुम्ही व्यवहार करता, ज्याला तुम्ही खऱ्या अर्थानं सेवा तुमची देत आहात. म्हणून सगळ्यात मी एकच म्हणेन, जे उद्योजक नेते आहेत, उद्योजक आमचे मित्र आहेत, मित्रांनो एकच लक्षात ठेवा, आपला सर्वात मोठा स्पर्धक खऱ्या अर्थानं जर कोण असेल तर आपण स्वतःच आहोत. आणि आपला फायदा काय? तर आपण काय कोणाला विकतो आहे, तर त्यामध्ये मूल्य आहेत का, त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन केली आहे का, आणि मी त्यामध्ये समाधानी आहे का एक उद्योजक म्हणून. मग कोण आहोत आपण हे जेव्हा आपल्याला समजतं, मग आपण असे जर असाल आणि आपण अस्सल असलं पाहिजे, ओरिजिनल असलं पाहिजे, आपलं असलं पाहिजे, तेव्हा आपण मजबूत नातेसंबंध आणि विश्वासार्हताचा ब्रँड आपला निर्माण करू शकतो आणि तो दीर्घकालीन प्रभाव निर्माण करू शकतो मार्केटमध्ये. म्हणून अस्सलपणा निर्माण करतो विश्वासार्हता आणि विश्वासार्हता निर्माण करते विश्वास आणि म्हणून विश्वास निर्माण करतो यश. काय मग मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला आवडला का? निश्चितच मित्रांनो, तुमच्यामध्ये अस्सलपणा तुमच्याकडे आहे, तो मेंटेन करा आणि तुम्ही त्या पद्धतीने विकसित व्हा. कारण मला विश्वास आहे का तुमच्याकडे त्या गोष्टी आहेत. म्हणून मित्रांनो, आज आपण या बाजारपेठेमध्ये, मार्केटमध्ये आपल्याला स्वतःचा ब्रँड निर्माण करण्यासाठी आपल्याकडे ओरिजिनॅलिटी पाहिजे. आपण कोणाची कॉपी नाही करायची. मग कोणाचा आवाज कसा आहे म्हणून आपण तसं काय बोलायचं का? कधीही नाही. बी ओरिजिनल विथ यू. तुमचं प्रॉडक्ट त्यामध्ये आहे, तुम्ही यूएसपी काय देताय त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्या गोष्टी ठेवा, की जेणेकरून लोकांना काय गरज आहे ते द्या. लोकांना काय गरज आहे ते मी दिल्यानंतर लोक तुमच्याकडे येतात. आज लोकांना गरज आहे व्यक्तिगत मार्गदर्शनाची आणि ते करणारे लोक फार कमी आहेत, का त्यांना वेळ देता येत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याचं मूल्यही तुम्हाला प्राप्त होतं. कारण तुम्ही जितक्या व्हॅल्युएबल थॉट प्रोसेस देता तितकंच व्हॅल्यू तुम्हाला त्याची मिळत असते. तर मित्रांनो, तुमच्याही उद्योगाच्या संबंधित तो तुम्ही विचार करा आणि तुम्ही विकसित व्हा. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात, लाईक करत आहात, सबस्क्राईब करत आहात. सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि मला विश्वास आहे की या व्हिडिओचा फायदा सर्व उद्योजक मित्रांना आणि सर्व स्टार्टअपला होणार. धन्यवाद.